आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। देवा, आत्तापर्यंत मी सगळं मनात ठेवत आले, पण आता सगळ्या गोष्टी अगदी हव्या तशा घडतात। कदाचित हीच ती योग्य वेळ आहे सूर्याला सगळं खरं काय ते सांगण्याची। डॅडी आत्तापर्यंत जे काही भोगत आलेत, सगळी प्रॉपर्टी, संपत्ती, घर, हे सगळं सूर्याचं आहे हे आता त्याला कळायलाच हवं। अजून जर उशीर केला ना तर गोष्टी हातातून निसटतील आणि ते मला नकोय देवा। डॅडींनी सूर्याकडून जे जे काही हिरावून घेतलेलं ते आता त्याला परत द्यायची वेळ आली। देवा, मला आशीर्वाद दे आणि सूर्याला सगळं सत्य सांगण्यासाठी मला ताकद दे। तुळजा, तू आता जे बोलत होतीस तसं करण्याचं जर तुझ्या डोक्यात असेल तर ते आत्ताच्या आत्ता डोक्यातून काढून टाक। आई, पण का? का म्हणजे? अगं तो नराधम जालिंदर, त्याच्या हातनं धनदौलत जाण्याच्या भीतीनं तो मोकाट सुटलाय। त्याला कसलीच मर्यादा नाही राहिलीये। त्याला फक्त संपत्तीची हाव आहे आणि अशा रावणाला संपवायचं असेल ना तर पोरी सगळ्या गोष्टी धीर धरून करायला पाहिजे। अजून किती धीर धरायचा आहे आई? इतकी वर्ष सूर्याला अंधारात ठेवलंच होतं ना आपण। पोरी, तुझं समज बरोबर आहे, पण सूर्याच्या डोळ्यातला राग बघितलास ना तू? तो जर जालिंदरकडे गेला असता ना तर त्याने जालिंदरचा मुर्दाच पाडला असता। पोरी, मला सूर्याला माझ्यापासून लांब गेलेलं बघायचं नाही। नको मला धन दौलत, पैसा, संपत्ती। मला माझा सूर्य पाहिजे। आई अहो, अशाने ना सूर्याला त्याच्या हक्काचं कधीच मिळणार नाही आणि डॅडी मात्र मोकाट फिरतील। ओ, कित्येकाच्या वाट्याचा सुखाचा घास ओरबाडून खातील ते। आणि या सगळ्याला ना फक्त आपण जबाबदार असू, कारण आपल्याला हे माहित असूनही आपण सूर्याला सत्य सांगितलं नाही, डॅडींना रोखलं नाही। मला तुझं समज पटतंय तुळजा, पण आधीच माझ्यावर त्याच्या बहिणींवर झालेला अन्याय बघून तो आतल्या आत दुमजतोय आणि त्याला तू आता जर हे समज सत्य सांगितलंस ना तर तो जालिंदरला जिवंत सोडणार नाही आणि त्यानंतर जे होईल त्यात फक्त आपल्या घराची होरपळच होईल तुळजा। म्हणून तुला सांगते पोरी। आई, आतापर्यंत ना याच भीतीपोटी मी शांत होते। सूर्य रागाच्या भरात चुकीचं पाऊल तर उचलणार नाही ना, ही भीती ना माझ्याही मनात होती हो। पण आता बस, आता नाही। डॅडी शांत बसणार नाही हे माहिती आहे मला, आणि त्यांनी काही करण्याच्या आधी सूर्याला हे सत्य कळायलाच हवं। हो, असं जर केलं ना तरच डॅडींची सत्ता संपेल आणि सूर्याला त्याचा हक्क मिळेल। आणि असंही संकटाला घाबरून जगण्यापेक्षा ना त्याच्याशी लढून ते संपवणं जास्त योग्य वाटतं मला। त्यामुळे मी आता तेच करणार आहे। मी सूर्याला डॅडींचं सगळं सत्य सांगणार आहे।